नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. मित्रांनो, MPSC क्लर्कची कोर्टची जी केस आहे ती केस आता डिस्प्ले बोर्डवर आली की नाही, किंवा त्या कोर्ट केसच्या संदर्भात काय स्टेटस आहे, काय अपडेट आहे. नेहमीच तुमचे प्रश्न असतात. भरपूर चॅनलवाले तुम्हाला अपडेट दाखवतसुद्धा असतात, परंतु रोज तुम्हाला अपडेट बघायची असेल, कोणत्याही चॅनलवर विश्वास ठेवायचा नसेल, तर मग तुम्हाला कुठून अपडेट बघायची याच्या संदर्भात मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो, इथं तुम्हाला बघायला मिळेल महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल मुंबई बेंच 8 औरंगाबाद. इथे तुम्हाला केस नंबर तुम्हाला बघायला मिळणार. तुमचा केस नंबर काय आहे 27/1/2025ची अपडेट देत आहे तुम्हाला. याच्यामध्ये तुम्हाला नंतर डिस्ट्रिक्ट काय आहे, कशाच्या संदर्भातली केस आहे, सगळी माहिती तुम्हाला बघायला मिळतं. ठीक आहे. तर क्लर्क कोर्ट केस जी आहे ते केसची सुनवाई सोमवारी पण डिस्प्ले बोर्डवर जजमेंट झालेली नाही किंवा शो झालेली नाही. जर तुम्हाला नेहमी बघायचे असेल, तुम्हाला जर वेबसाईट चेक करत राहायची असेल, त्याची वेबसाईटसुद्धा मी तुम्हाला दिलेली आहे. खालील वेबसाईट ओपन करून देखील तुम्ही जे आहे त्या तारखा किंवा डिस्प्ले बघू शकता. ते चेक करण्यासाठी जी वेबसाईट आहे matmaharaष्ट्र.government.in आहे. याच्यावरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर असा डिस्प्ले तुमच्यासमोर ओपन होईल. ठीक आहे. कोणत्याही चॅनलवर तुम्हाला अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही मित्रांनो. असा डिस्प्ले ओपन झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता 27 तारखेला ज्या कोर्ट केस डिस्प्ले झाल्या आहे त्या सगळ्या कोर्टची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे केसची इन्फॉर्मेशन इथे बघायला मिळणार आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, प्रेस बोर्ड डिस्प्ले. इथे जर तुम्ही क्लिक केलं तर प्रेस बोर्ड डिस्प्लेवर क्लिक केल्यानंतर मागच्या केसेस कोणत्या डिस्प्ले झाला ते सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळतात. ठीक आहे. थोडासा वेळ लागतो. इथे तुम्हाला डेट वगैरे टाकून घ्यायच्या, डेट वाईजसुद्धा तुम्ही ते बघू शकता. ठीक आहे. याच्यानंतर आपण बॅक गेलं मित्रांनो, तर इथे बघू शकता औरंगाबाद, मुंबई आणि नागपूर ह्या खंडपीठाच्या कोणता केस जे आहे ते शो झालेला आहे ते आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे. जसं आपण नागपूर बोर्डवर क्लिक केलं, हे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं जे केस झाली आहे बघा, इथे PDF सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून मिळतं. PDF जर ओपन केले आपण तर याच्यामध्ये त्या केसच्या संदर्भात सर्व माहिती आहे बघा. ठीक आहे. तर अशा प्रकारची सर्व माहिती तुम्हाला PDF संदर्भातून किंवा नेहमी अपडेट जर तुम्हाला आवश्यक असेल तर त्या साईटच्या माध्यमातून तुम्ही घेऊ शकता. सर्व प्रकारच्या केसेस आहे ते तुम्हाला बघायला मिळणार. 27 तारखेला कोणत्या केस ज्या आहेत त्या डिस्प्ले झाल्या, मॅटर काय होता, सगळं तुम्हाला इथे बघायला मिळतं. ठीक आहे. तर अशी जानकारी, अशी माहिती तुम्हाला आवश्यक असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काही माहिती आली कोर्ट केसच्या संदर्भात मी टाकणारच आहे. तुम्हाला बघायची असेल तुम्ही सुद्धा बघू शकता. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.